नमस्कार, मी अंकिता मितर, अंतर्गत बातम्यांद्वारे ज्ञानाचा प्रसार। तर आज आपण जाणून घेऊया अर्थसंकल्पनातील महत्त्वाचे मुद्दे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स बाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत। तर यात नव्या कर प्रणालीद्वारे स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000वरून 75,000वर करण्यात आले आहे। तर या इन्कम टॅक्स घोषणाद्वारे 3 लाखांपर्यंत ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही। 3 ते 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 5% कर, 7 ते 10 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 10% कर, 10 ते 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 15% कर, तसेच 12 ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 20% कर द्यावे लागणार आहे। या अर्थसंकल्पनानंतर शेअर बाजारात मोठी पडझड होताना दिसते। सेन्सेक्स 790,000 घसरला आहे। यापुढे देशात सोन्याचा एकच भाव राहण्याची शक्यता आहे। यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन रेट हे धोरण लागू करण्याचा विचार केला आहे। सोन्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे धोरण लागू करण्यात आले आहे। वन नेशन वन रेट या धोरणामुळे विक्री व खरेदी यामध्ये पारदर्शकता येईल, शिवाय सोनं स्वस्त होईल असा दावा करण्यात आला आहे। या धोरणाद्वारे जयवीर ज्वेलरी काउन्सिलने पाठिंबा दिला आहे। संकल्पनाद्वारे केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्योदय मोफत वीज संकल्पना चालू केली आहे। यातून 1 कोटी घरांना 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे। पुढील माहितीसाठी पाहत रहा अंतर्गत बातम्या।